तर नमस्कार, मुंबईच्या खानावळीत आपलं स्वागत आहे। तर आपण आज खानावळीत काजू करी बनवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, काजू करी खायला खूप छान आणि टेस्टी लागते। मटणापेक्षाही स्वादिष्ट, बनवल्यावर खूप छान लागते। तुम्ही बघू शकता इथं काजू करी कशी प्रकारे दिसते, कारण आपण बनवून झाल्यानंतर बघा तिथला कसा मसाला सुटलेला आहे आणि जास्त काही साहित्य लागत नाही, कारण काजू महाग आहेत। बाकीचं काही जास्त साहित्य लागत नाही। हे बघा, मी काजू घेतलेले आहेत 1 वाटीभर, जितकी माणसं आहेत तितकी। तर त्यांच्यासाठी मी पाणी टाकले, गरम पाणी टाका किंवा गार, मी गार पाण्यात भिजत ठेवलेत 1-2 तासभर। कारण तुम्ही बघू शकता की काजू पण महाग आहेत, जरा जपून वापरा। आणि इथं मी 4 मोठमोठे कांदे घेतलेत, तर त्याच्यातले हे चिरून घेतलेले आहेत आणि काही वाटून घेणार आहे आणि काही फोडणीसाठी ठेवणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, हे काजू आपण भिजत घातले होते, त्याच्यात कांदा थोडा टाकणार आहे आणि गरम पाणी टाकणार आहे, म्हणजे चांगला पेस्ट बनते। इथे टोमॅटो पण मी चांगले बारीक चिरून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे। पेस्ट केल्यानंतर खूप छान लागते। इथं बघा, मी पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्टने चांगली चव येते, तुम्हाला माहितीच आहे काजू करी खायला खूप छान लागते। तर इथं मी तो गरम पाणी टाकलेला कांदा, काजू आणि तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ, आणि इथं मिरच्या पण घेतलेल्या आहे वाटणात, आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। हा आपला काजू करीचा चांगला मसाला झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथं मी आपल्याला काजू चांगले भाजून घेणार आहे तेलात, कारण ते सजवायला पण आणि आतमध्ये टाकायला पण लागतात, त्यामुळे हे मी तळून घेत आहे। हे बघा, आपले तळून झाले चांगले, मी आता काढून घेते। त्याच तेल गरम आहे, त्याच तेलात मी कांदा चांगला भाजून घेणार आहे। हे बघा, कांदा, ते 2-3 कांदे चिरले होते ते टाकून घेते आणि चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे। आणि त्याच्यात मीठ टाकले, तुम्ही बघू शकता। चांगलं भाजलं की बघा गुलाबी रंग आलाय, तो गुलाबी रंग चांगला झाला की त्याच्यात मी जी आपली टोमॅटोची पेस्ट होती ना, ती टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे। ते बघा, मी टाकून घेतलेली आहे आणि आता हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि याच्यात मसाले काय काय टाकायचे, मी आपले घरातले हळद, मीठ आणि तो मसाला टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता चांगला हा कलर आलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपलं जे वाटण होतं काजूचं आणि कांद्याचं, ते बघा इथं मी टाकलेलं आहे। 1 मिरची टाकायची, म्हणजे खूप छान लागतं। हे बघा, त्याला तेल सुटायला लागले कडेने, तुम्ही बघू शकता किती छान मस्त झाले। तर याच्यात मी आता काजू करी मसाला, हळद, धने पावडर टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। हे बघा, तेल सुटल्यानंतरच मसाला टाकायचा। हे बघा, आपली गिरवी कशी परफेक्ट झालेली आहे आणि त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे। तर इथं बघू शकता, आता हे चांगलं उकळून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथी टाकायची, म्हणजे कसुरी मेथीने चव ही हॉटेलसारखीच येते काजू करीला आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागते। इथं मी काजू करी मसाला टाकलेला आहे सुहानाचा, तुम्ही टाकू शकता। बघा, म्हणजे करी मसाल्याने पण टेक्स्चर आणि टेस्ट लागते। इथं मी कसुरी मेथी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं मी ते जे आपले भाजलेले तळलेले काजू होते ते पण टाकलेत। काजू करी ही खायला खूप छान लागते। इथं पहा, चांगली उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मी आपली जी क्रीम होती ती क्रीम पण टाकलेली आहे, मस्त वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम टेस्टी आणि दिसायला सुद्धा छान आहे। हे बघा कसा लेयर यायला लागलेत। आता थंड झाल्यावर हे बघा, अशी आपली काजू करी बनलेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर